नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यांसारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवरती राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र पुढील 10 दिवस या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले. मुंबई नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षामध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार रईस खान, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदी, दिलीप बनकर, हिरामन खोसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी दृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सात सप्टेंबर 2024 रोजी गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी SD महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी SD महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिक महिलांना 50% तिकीट दरामध्ये सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्यामुळे 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणपती उत्सव म्हणजेच कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणाच्या चाकरमानी व SD यांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी SD धावत असते. यंदा सुमारे 4300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवरती धावतील. तर बसेसच्या आरक्षणासाठी npublic.msrtc.com या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिल्या असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकावरती किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. RT अंतर्गत पहिल्या टप्प्यातील प्रवेशासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पडताळणी समितीस भेट देऊन कागदपत्रे तपासून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावे असं आवाहन शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या युवतीला अटक केली असून तिच्याकडून पोलिसांनी 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 12 गुन्ह्यातील 8 तोळे दागिन्यांचा ऐवज सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्यासाठी ती रेल्वे स्थानकातील महिलांच्या मध्यभागातील डब्याची निवड करायची. चोरी करण्याच्या तिच्या याच पद्धतीने ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. ठाणे लोहमार्ग पोलिसांसाठी या घटना डोकेदुखी ठरल्या होत्या. महिलांच्या सकाळी वाढू लागलेल्या वरिष्ठांनी या प्रकरणात लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना या प्रकरणामध्ये छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दुसाने यांनी एक विशेष पथक तयार करून या गुन्ह्यावरती नजर ठेवण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पथकांनी ठाणे स्थानकावरती साध्या वेशातील पोलिसांमार्फत नजर ठेवली. फलाटांवरील सीसीटीव्ही तपासले, मात्र आरोपीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. 20 दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होतं. अर्चना दुसाणे यांच्या चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा अभ्यास केला असता हे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पथकाला तसे निर्देश दिले असता पथकातील एका 26 वर्षीय तरुणीवरती संशय आला असता त्यांनी तिला ताब्यात घेतलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांच्या समोर उभे केले असता तिने चोरी केलेल्या सर्व घटना सांगितल्या. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिच्याकडून 77,240 मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या दागिन्यांच्या बाजारभावानुसार एकूण किंमत 5,04,300 एवढी आहे. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक संजय मडव, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड यांसह इतर पोलिसांचा देखील याच्यामध्ये सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानक येथे चेन चोरीला म्हणून स्वतःच्या त्यावरून आमच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या. सूचनांच्या अंमलबजावणीप्रमाणे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना देऊन आम्ही जागोजागी सापळे लावले. गुन्ह्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की प्लॉट क्रमांक 2 मिडल लेडीजच्या जी पोझिशन आहे त्या महिलांच्या डब्यातच शिरताना, चढताना किंवा उतरताना चोरीच्या घटना होत आहेत. त्यावरून वारंवार सापळे लावले. त्यामध्ये एक संशयित महिला मिळून आली. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे एका गुन्ह्याचा मुद्देमाल झाला. तिच्याकडे अधिक चौकशी करता ती आणि तिचा मित्र तिला ताब्यात घेतले. तिने एकूण 13 गुन्ह्यांची कबुली दिली असून 12 गुन्ह्यांमध्ये जवळपास 8 तोळे सोनं रिकवर केलं असून अजून काही गुन्ह्यांचं तिने कबुली दिली आहे. त्याचा तपास चालू आहे. नाही, हिचा रेकॉर्ड नाही आहे. गुन्हे करताना पकडले गेले नाही, त्यामुळे बरेचसे गुन्ह्यांची किंमत वाढलेली आहे. तरी तपास करतोय. या आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.